नाश्ता, चना मसाला, ब्रेड जाम, प्लेट वगैरे काढलाय. व्ह्यू बघू शकतो भाई, एक नंबर आहे सकाळ सकाळचा. गणपती बाप्पा मोरया. एक नंबर भाई, व्ह्यूज एक नंबर है. स्टेट फ्लावर है यहाँ, रिफ्रेश करता है बॉडी एकदम डिटॉक्स फ्रेश होकर सेट करके फिर भाई बहुत मेहनत कर रहा है. भाई को फॉलो करो, सब्सक्राइब करो, बेल आइकन पे क्लिक करो. इसका चल रहा भाई, ये सिंचन का व्लॉग चल रहा है. अभी हम यहाँ पे ट्रैक कर रहे थे और अचानक से हमने देखा यहाँ पे डाला गिर चुका है. ये देखो, ये डाला भी अभी जस्ट गिरा यहाँ पे. आली बुग्याल, आज का सबसे सुंदर नजारा. इकडे आपण बुग्याल मध्ये ट्रेकिंग आपली स्टार्ट झालेली आहे. मागे व्ह्यू बघू शकता भाई, क्लास व्ह्यू आहे, क्लास. उत्तराखंडला यायला लागतं, हिमालयात यायला लागतं. बघू शकता भाई, एक नंबर वाटतंय. इतना मत चिपक, पर्वत दिखाना है. तू क्या कर रहा है? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. कसे आहेत तुम्ही सगळे? आणि स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन दिवसाच्या. आणि सकाळी उठलोय 5लाच उठलोय. 5ला उठल्यावर सगळं ज्या काय आपल्या प्रथम क्रिया आहेत सगळ्या करून, त्यानंतर तोंड बिंड ब्रश वगैरे केलं, जरा फ्रेश झालो, वॉर्मअप झाला आणि आता पॅकिंग वगैरे सगळी करून ठेवली आहे. लगेच निघायचे नाश्त्याला. 7चा टाईम आहे, 6:30 वाजत आलेत. भाई रात्री कालचा म्हणजे जाम डेंजर विषय झालेला. रात्रीभर तिथे भाजला, घोडे बांधले, ते घोडे डायरेक्ट टेंटवरती येत होते. त्याच्यानंतर आम्ही लास्टचा टेंट कॉर्नरचा आहे सगळ्यात आमच्या. त्याच्यानंतर रात्री 12-12:30ला उठलो. कॅप्टनचे त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हटलं की बाबा अशी गोष्ट आहे. नंतर आलो तेव्हा तो घोडा काढला आणि लांब जाऊन बांधला. त्याच्यानंतर आम्हाला कुठे भाई अपने भाई सुबह सुबह एकदम फ्रेश मूड में सबको नाश्ता खिला रहे. देख सकते हो, एक नंबर फ्रेश मूड में. अरे मैं तो खुद गया था 12 बजे उनको उठाने. एक विचित्र सा प्राणी आया था हमारे पास. पंकज भाई गुड मॉर्निंग. हमारी गुड मॉर्निंग 12 बजे कर दी भाई साहब. भाई पर रात को गए, इसलिए नींद आई शाम को. मतलब दूसरी चीज नहीं, गोली लेने गया था. गोली नहीं खानी है तो ब्रेकफास्ट अच्छे से करो. हाँ चलो. नहीं गोली तो भाई, क्लास. आजचा नाश्ता, चना मसाला और ब्रेड जाम. नहीं वो तो आ जाता है थोड़ा बहुत. टेंट वगैरे काढलाय. व्ह्यू बघू शकतो भाई, एक नंबर आहे सकाळ सकाळचा. क्लास वाटतं. आणि आजचा ट्रेक कसा होणार आहे काय माहिती. और सुपर सोनू बाय, कैसे हो भाई? क्लास. कालचा दिवस तर मस्त गेला, पण आजचा हा ट्रेक जरा टफ आहे. म्हणजे बोलतात ना 14 किलोमीटरचा आजचा ट्रेक आहे. कसं होतंय काय होतंय बघूया. आणि जेवढं एन्जॉय करता येईल तेवढं एन्जॉय करूया. आणि मित्रांनो, फायनली आपला ट्रेक आता सुरू होतोय. चला निघूया. मागे सगळी तयारी रेडी झाली सगळ्या गोष्टींची. और बाबा जी भी तैयार है. चलो बाबा जी, ट्रैक स्टार्ट कर देते. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. ट्रेक सुरू झालेला आहे. पुढे आपले गाईड आहेत. व्ह्यू क्लास. याशिवाय तुम्हाला थंडी आहे थोडी, बट एवढी नाही आहे. वरती गेल्यावर बघू आता किती तर भाई क्लास व्ह्यू आहे, क्लास. हे सगळे एका लाईनीत मागे. मस्त ट्रेक वाटतं. सकाळ सकाळी थंडी. आजा देवबाई आजा. हा व्ह्यू बघू शकतो मागे. हा एक नंबर क्लास आहे भाई. इथले व्ह्यूज बघायला मजा येते. त्यात डिस्टन्स कव्हर होतो हळूहळू, त्यामुळे मजा येते. आणि मित्रांनो, एका ब्युटिफुल स्पॉटला थांबलोय आम्ही आता. इकडे रेस्ट केली. 1-1.5 किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट झाला आहे. एकदम स्लो आरामात. काय दम वगैरे नाही लागला, बोलण्यावरून समजत असेल. पण कसं एक स्पॉट पाहिजे, रेस्ट पाहिजे थोडा. त्याच्यामुळे सगळे थांबलेत, फोटो वगैरे घेत आहेत. बघू शकता मागचा व्ह्यू. क्लास आहे. ट्रेक छानशा पद्धतीने सुरू तर झाला आहे, अजून खूप बाकी आहे. 7-8 किलोमीटर फक्त जंगल आहे. त्याच्यानंतर बुग्याल आहे, आली बुग्याल म्हणून. तिकडे वॉकिंग असणार.
आराम से आराम. मित्रांनो ट्रेक झाला, उभ्या चढणी होत्या, तर पाण्याचा एक पॉईंट भेटलाय. तर बॉटल सगळ्या रिफिल वगैरे करून घ्यायच्यात. पाणी बहुतेक संपलं कारण इकडे आता पाण्याचे स्पॉट खूप कमी आहेत ह्या रूटला. आता 2-3 आहेत, त्यातला हा एक पहिला आहे आणि अजून एक भेटला तर आहे. त्याच्यामुळे पहिला पाणी बॉटल रिफिल करने दो उनको एक एक करके. भाई क्लास है. गाँव से गाँव में नहीं होता, गाँव में खाएंगे तो सब खा देंगे, जंगल में लाते हैं ऊपर आगे मिलेंगे आपको. वही है तोल पानी लास्ट एरिया, यहाँ पे पानी मिलेगा. अब जहाँ पे वो देख रहे हो आप, यहाँ से फिर सीधा है एकदम तोल पानी तक सीधा है और बहुत ब्यूटीफुल जंगल है, बहुत सुंदर. ये सब पत्ते दिखेंगे आपको नीचे. वहाँ पे थोड़ा अपनी स्पीड तेज करो जब तक तोल पानी का सेम लाइन. भाई तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे रस्ते म्हणजे सरळ वाट येणार आहे. स्ट्रेट जंगल आहे, त्याच्यामुळे सीन्स खूप भारी असतील. आता तिथे व्हिडिओ जेवढा कव्हर करता येतो आपण करूया. नाही चालूया, दम बेकार लागतोय भाई. ट्रेक खायची गोष्ट नाही, त्याच्यामुळे ट्रेकिंगला कधी यायचं असेल प्रॉपर प्रिपेअर होऊन या सगळ्या गोष्टींसाठी. गिअर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. चला भाई व्ह्यूज एक नंबर आहेत, क्लास आहे. आणि इकडे रूपकुंडला जाणारा हा अजून एक ग्रुप आपल्याला आलेला आहे. भाई मिल गए, उसके भाई मिल गए. उसके भाई मिल गए. हेलो, कैसे हो आप लोग सब? मजे मजे में. भाई फायनली रेस्टसाठी आपण आलो. इथे येताना एक ढाबा लागतो, म्हणजे 2 किलोमीटरचा जो उभा ट्रेक आहे तो कंप्लीट केल्याच्या नंतर एक ढाबा लागतो. आणि इकडची स्पेशालिटी अशी आहे की इथे कौन सा ज्यूस है भाई? हाँ हर्षित भाई, ज्यूस कौन से फ्लावर का है वो? बुरांस फ्लावर्स का जूस है. उत्तराखंड का फ्लावर. थोड़ा दे दो, मैं भी ज्ञान. उत्तराखंड का फ्लावर होता है बुरांस, स्टेट फ्लावर है यहाँ का. वो रिफ्रेश करता है आपको, बॉडी एकदम डिटॉक्स रिफ्रेश और रीसेट करके फिर ट्रैक. अच्छा, तो थोड़ा अभी एनर्जी लेंगे. उत्तराखंडी रूह अफ़ज़ा में भी आके मान सकते हैं. भाई हर्षित भाई यही के ऋषिकेश की, इसके लिए उनको थोड़ा नॉलेज है यहाँ पर, तो उन्होंने बता दिया रिफ्रेश होने के लिए जूस जरूरी है. तो हमने ऑर्डर किया है, और प्लस एक मैगी 2 मिनट में तैयार होने वाली. वो भी मैगी लिया हमने. चलो थोड़ा खाएंगे क्योंकि लंच को अभी बहुत टाइम है और ट्रेक बहुत बाकी है. आणि आता हिंदी मराठी मिक्स ब्लॉग आहे, कारण इथे सर्व पार्टनर ऑल इंडियामधून आलेले आहेत, त्याच्यामुळे हिंदी पण बोलावं लागतंय. बघणारे आपले सर्व व्ह्युअर्सला समजेलच भाई महाराष्ट्राच्या बाहेरचा ब्लॉग आहे आपला. एन्जॉय तर झालाच पाहिजे आणि आपण करतोय. मागे व्ह्यू बघू शकता, क्लास व्ह्यू आहेत भाई. चलो आपण ढाबा बघूया पहिला कसा आहे आतमध्ये. हा दिया है ना ऑर्डर दिली आहे ना, ठीक आहे. और भाई आतमध्ये ढाबा एक नंबर है, क्लास है क्लास. आणि मित्रांनो बुरांचा फ्लावर है, इंग्लिश में क्या बोलते मॅम? इट्स कॉल्ड रोडोडेंड्रॉन. इट्स द स्टेट फ्लावर ऑफ उत्तराखंड. ओके, मला काय त्याची वर्डिंग जमत नव्हती, वो इसलिए मैंने मैम को बोला आप ही बता दो. भाई टेस्ट करते हैं अभी. भाई बहुत मेहनत कर रहे हैं. क्लास है. और ये हमारे ट्रेक भाई बहुत मेहनत कर रहा है. भाई को फॉलो करो, सब्सक्राइब करो और बेल आइकन पे क्लिक करो. बस फेमस हो गया भाई मैं अभी. भाई बैटरी की वजह से बहुत लो थी, इसलिए शॉर्ट वीडियो बहुत ले रहा हूँ. चला एन्जॉय करूया. याच्यानंतर मॅगी येणार आहे, ती सुद्धा खायची. क्लास ज्यूस आहे, पण क्लास आहे भाई. गरमागरम आपली मॅगी सुद्धा आली. आता टेस्ट करूया. पहाड़ों वाली मॅगी कुछ अलग ही रहती है भाई. मी कधी मॅगी खात नाही, पण इकडे आल्यावरती मॅगी खायची मजा काही वेगळी असते. तर थोडी टेस्ट करून बघूया कशी आहे काय. तो लोग अभी हम कहाँ से निकले? हम नीचे टोला से निकले हैं हम अबिन खरक अपनी दूसरी कैंप साइट के लिए. यहाँ पे बहुत खतरनाक क्लाइंब है,
पीछे बहुत सुंदर बांझ खरसों के जंगल आप देख सकते हो। अब यहाँ से हमने ऊपर जाना है, जहाँ पे जखूँ तुम तो नीलो आसमान से दिखणो वहाँ तक जाएंगे। ये हमारी टीम है, ये इनका ब्लॉग चल रहा है, डू सब्सक्राइब। ये पंकज है लीडर साहब, और हमारी टीम पूरी चलती हुई हाँपने की, उससे आप समझ सकते हो। वो देखो आगे पूरा का पूरा हम 12, 14, 15 लोगों की टीम है, और इनको थोड़ी दिक्कत आ रही है चलने में, देख सकते हैं आप। तो ये दानव है, दानव देव, ये ज्योति जी हैं, ये हमारे गाइड साहब हैं रंजीत जी। ये व्लॉग किसका चल रहा था? ये सिंचैन का व्लॉग चल रहा है। तो ऐसे ही केदारवासी को सब्सक्राइब करो है ना, जिसका ये व्लॉग चल रहा है उसको भी करो। वो आ रहा है पीछे से, वो लल्ला। चलो बाद में मिलेंगे। अभी हम यहाँ पे ट्रैक कर रहे थे और अचानक से हमने देखा यहाँ पे डाला गिर चुका है। ये देखो, ये डाला अभी जस्ट गिरा यहाँ पे, पूरा खतरनाक। बाल बाल बच्चे यहाँ पे जान की बाजी लगाते हुए जाते हुए, इन्होंने भी देखा और डाला गिरता हुआ। कितना भयंकर तरीके से गिरा नहीं हो। ये पूरा देखो, ये मिट्टी का डाला आजकल नया बन रहा है। मिट्टी के पेड़ आ रहे हैं गुजरात से उत्तराखंड, तो ये बने यहाँ पे। बताओ। और ये जो जहाँ पेड़ है उसके बारे में बाबा जी बता रहे हैं। यहाँ पे लाइकन एक चीज को दर्शाता है एल्टीट्यूड पे, जहाँ पे एयर एकदम प्योर होता है। तो आप जहाँ पे लाइकन है वहाँ पे आप ये समझ जाइए कि एयर एकदम प्योर है। जैसे कि हम जा रहे हैं अलीपुर में एंटर करने वाले, तो यहाँ पे एयर बहुत प्योर है। एवढा ट्रेक झाल्यावरती आजचा जो सेकंड पार्ट होता, म्हणजे दुसरा पडाव आपला होता, तो होता आली बुग्याल। आणि थोड्याच वेळात आपण तिथे एंटर करणार आहे। पूर्ण असं दोन्ही साईडून होतात आणि मधून आपल्याला चालायचं आहे। सीन कडक असणार आहेत, मजा येणार आहे भाई, एन्जॉय करा तुम्ही भाई, हे तुम्हाला कधी कधीच बघायला भेटणार आहे। आणि मित्रांनो, सध्याकडे टॉपला पोहोचलोय अर्ध्या रस्त्यापर्यंत, आणि काल आपण ट्रेक सुरू केला ना, तिथे जागा आहे, तिथून काल ट्रेक सुरू केला आणि आज एवढं वरती येऊन पोहोचलोय। शाबाश, चला। आणि भाई फाइनली आली बुग्याल, आज का सबसे सुंदर नज़ारा आणि सर्वात सुंदर दृश्य बघू शकता मागे भाई, हिरवळच हिरवळ आहे। इथून झाडं नसतात, इकडे झाडांची खूप कमी आहे, फक्त गवत गादीसारखं। आणि इकडे आता आपण जेवून घेणार आहे, दुपारचा लंच इधर करके लेंगे भाई। जेवायला का आणले बघायला लागेल, पॅकिंग लंच आहे, तर बसून जेवणार आणि मग पुढचा ट्रेक सुरू करू। क्लास व्यू है, क्लास। अरे भाई खाना खा के लो, क्या है आज का स्पेशल? ओ फ्राई राइस, टेस्ट द बेस्ट। चलो खाना खा के लेते हैं, बाद में आगे का ट्रेक करना है। मित्रांनो, आता इकडे आपण बुग्यालमध्ये ट्रेकिंग आपली स्टार्ट झालेली आहे। मागे व्ह्यू बघू शकता भाई, क्लास व्ह्यू आहे, क्लास। आणि इकडे मागे आपला इकडची गुरं भाई, पहाडी गुरं आहेत, त्याच्यामुळे वेगळेच। आणि इकडे वातावरण एक नंबर वाटतं, एवढं ऊन आहे पण त्यात पण गार हवा एवढी सुटली, क्लास आहे, एक नंबर भाई, एक नंबर, मजा येते। आणि आता हा पूर्ण रोड असा 3 किलोमीटर पूर्ण अशी ट्रेक आहे आपल्या आजच्या कॅम्पपर्यंत, तर मजा येईल। आता चार्जिंग पण कमी झाली आहे आणि ॲक्च्युली इलेक्ट्रिसिटी नाही आहे तिकडे जाऊन, भाई मजा येणार आहे। जेवढं पण एन्जॉय करतो, अनुभवतोय, तुम्हाला नेमकंच बघायला भेटतं, पण इकडे जो वेगळा आनंद आहे ना, तो खूप काही आहे। आणि त्यात एवढा मस्त ग्रुप भेटला आहे, सगळे ॲडजस्टमेंटवाले आहेत, कोण कोणाचं म्हणजे सगळे अनोळखी आहेत, पण असं वाटतंय या अगोदर खूप एकत्र ट्रेक केला आहेत। फायनली कॅम्पच्या जवळ आलो, एवढं सुंदर व्ह्यूज आहेत, खूप टाइमपास केला इकडे, त्याचे काय व्हिडिओ एवढ्या घेतल्या नाहीत, फोटोज थोडे काढायचे होते, व्हिडिओ काढल्या, कारण लोकेशनच तसं होतं। आणि मागे बघू शकता आता कॅम्पच्या जवळ येतोय, कॅम्पवर जायला अजून 10 ते 15 मिनटं लागणार आहेत, त्याच्यामुळे आता मागे तिकडे
तुम्हाला दिसत असेल नसेल माहिती नाही. तिथे खाली उतरायचं आपल्याला, तिथे कॅम्प आहे. मी थोड्याच वेळात आज गेल्यावरती जाम डेंजर झोप येणार आहे, कारण आत्ता थोडे पाय आज दुखायला लागले. 2 दिवस नव्हतं का वाटलं, बट आज दुखत आहेत थोडे. बघू जसं असेल तसं कवर करू आपण. भाई हा जो व्ह्यू आहे ना, हा क्वचित लोकांना बघायला भेटतो. यासाठी उत्तराखंडला यायला लागतं, हिमालयात यायला लागतं. आणि बघू शकता भाई, एक नंबर वाटतंय. क्लास आहे, कुठेतरी सफल झाल्यासारखं वाटतंय उत्तराखंडला येऊन. हे भाई फायनली टेंट दिसलेत, खाली टेंट लागलेत आपले, सगळे रेडी आहे. जाऊन थोडा आराम करायचा आहे. वरती तिकडे दुसरा ग्रुप आहे वरती डोंगरावर. चला, लोकेशन तर क्लास आहे यार. वरती बघू शकता ट्रेक पायाखाली जाम आहे. चला टेंटमध्ये जाऊया पहिला. आणि भाई यायच्या अगोदरच वॉर्मअप वगैरे झालेला आहे आपला. आता सेपरेट वॉर्मअप करावं लागणार आहे जाऊन. भाई जी और बाकी सब जन. भाई फायनली कॅम्प साईडला पोहोचून नाश्ता विषय झाला. पकोडे होते, गरमागरम कांदा भजी, बटाटा भजी आणि सॉस. क्लास होते. कारल्याची पण भजी होते, पूर्ण मिक्स. आणि व्ह्यू बघू शकता मागे आमच्या कॅम्पचा. तिकडून परत एकदा मागे पर्वत दिसतोय भाई बर्फाचा. ओ क्या नाम बताया सर ने उसके? ये हिरण मृग कुछ देव पर्वत और मृग पर्वत. क्या बोले, वापस बोले. देव पर्वत मृग पर्वत वही है. देव पर्वत और मृग पर्वत 2 पर्वत है. मृग ना, मृग. देवगिरी मृगगिरी. हाँ हिरण के अरे मृग ही बोलते हैं हमारे इधर. मृग जल वगैरह ऐसा रहता है. मृग. हाँ तो सब भाई अपने डिस्कस कर रहे हैं मृग या मृग में. चलो ठीक है, उधर त्रिशूल पर्वत है. आप जरा दे दो, अपने गाइड करो. हाँ ये है मृग पर्वत. अबे इतना मत चिपक, पूरा पर्वत दिखाना है. तू क्या कर रहा है? पर्वत दिखाना है, तू पर्वत जोड़ रहा है. हम यहाँ पे नया पर्वत इन्वेंट करने वाले हैं गाइस. नहीं बाय, थैंक यू बाय बाय. गरम सूप रेडी है. वो खाना उधर बना लो पेड़ के पीछे. आणि मित्रांनो फायनली आता नाश्ता वगैरे केला, कॅम्पमध्ये आलो. आता कॅम्प भेटले चांगले, कालच्या सारखंच आहे, काय नवीन नाही. बट एवढंच की आज थंडी खूप बेकार आहे. आता चेंज करतो पहिलं. जॅकेट वगैरे तर आहे, थर्मल घालतो जॅकेट. पूर्ण जाम आहे, तब्येत थोडी डाऊन पण वाटते. सेकंड डे अंग दुखतं, त्याच्यामुळे आज थोडं लवकर झोपायचं माझं प्लॅन आहे. आता आजचा दिवस आहे इथेच एंड होईल आपल्या ब्लॉगचा. त्याच्यामुळे तुम्हाला आजचा ट्रेक कसा वाटला, कारण आज 11 किलोमीटर सकाळपासून आपण ट्रेक केला आहे. 11 किलोमीटरचा ट्रेक. त्याच्यामध्ये अलिबोगीवाला बघितलं आपण, म्हणजे बघितलं. त्याच्यामध्ये ज्यूस वगैरे सगळं छान छान गोष्टी झाल्या. काहीतरी नवीन बघायला भेटते, काहीतरी नवीन करायला भेटते. आणि सगळ्या गोष्टी एवढ्या क्लास वाटत आहेत ना, काहीतरी म्हणजे माइंड पूर्ण रिफ्रेशिंग मुवमेंट आहे त्या. त्याच्यामुळे नक्की आपण कुठेतरी आउटिंगला जावं. आणि अशा अनोळखी माणसासोबत काहीतरी वेगळे एक्सपिरियन्स असतात, नवीन नवीन माणसं असतात. आज प्रत्येक भारताच्या कानाकोपऱ्यात, म्हणजे प्रत्येक राज्यातला एक जरी आपण तरी हरकत नाही, एवढी लोक इथे आले. त्याच्यामुळे मजा येते. बघूया आता कसं काय. आता जर जमलं काय तर व्हिडिओ करेन, नाही तर आजचा दिवस आपला इथेच संपेल. थँक्यू.